त्यांच्या चैन्यांची धूळ कुंकवाच्या करंड्याला लावावी अशा राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांच्या नामस्मरणाने देहाचा देह आणि इंद्राची इंद्रायणी होते असे संत श्रेष्ठ तुकोबाराय ज्यांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून घराघरामध्ये ज्ञानाचे दिवे लावण्याचे काम केले असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या महाराष्ट्राच्या मातीत सोन्यासारखा वैभव निर्माण केला असे छत्रपती महाराज जखऱ्यातून बाहेर काढून शिक्षणाचा खरा मार्ग दाखवला असे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले. आम्हाला संविधान लिहिताना फारसे कष्ट आले नाही कारण की आमच्या समोर होते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य असे म्हणणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना महामातवांना महामानवांना माझा त्रिवार वंदन. नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्ञानदा प्रदेश कुमार लंके. आज मी तुमच्या समोर विषय मांडते. होय, मी जिजाऊ बोलते. ताईंनो, बाईंनो, दादांनो, मी तुमची जिजाऊ म्हणजेच आऊसाहेब बोलते. या स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या कपाळी लागली ही आई जगदंबेची कृपा. पण मावळ्यांनो, एक काळ असा होता या मातीच्या उंबऱ्यावर अनेक परकीय सत्ता थई थई नाचत होत्या. मराठी मुघलांचे सैन्य मुघलांच्या आरामात खितपत परत होते. शेतकरी हाडाचे पाणी करून जगत होता. अशा परिस्थितीत शिंदखेडचे महाराणी आणि लखुजीराव जाधव यांच्या घरी आम्ही जन्माला आलो तर घराघरामध्ये रांगोळ्या काढल्या गेल्या, तोरणही दारादारात बांधली गेली, हत्तीवरून साखरपेढाही वाटण्यात आला आणि आमचे नाव ठेवले गेले जिजा. जिजा म्हणजे जय आणि विजय. आजूबाजूला सरदारांची वर्दळ, युद्धाचे डावपेच, रयतेची गहाणी आणि न्यायनिवाडे तर नेत्याचेच. तलवारबाजी आम्ही शिकलो, पण एवढेच न थांबता 700 पेक्षा अधिक मुलींची आम्ही फौज तयार केली. अत्याचार पाहून आमच्या पायाखालची जमीन सरकत होती. तेव्हाच आम्ही निश्चय केला की शुभाला मोठा नेता घडवायचं, आया बहिणींचा सन्मान करायचा, माणसाला माणसासारखे जगवायचे. पण मी आज काय पाहते, एकेकाचा सर्वोच्च असलेला शेतकरी आज हतबल झालेला आहे. आया बहिणींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तुम्ही मला राष्ट्रमाता म्हणता, मग माझे विचार का अंमलात आणत नाही? कुठे गेली जिजाऊ हा प्रश्न विचारता. लक्षात ठेवा, विज्ञानाच्या या युगात सर्व काही पैशाने घेता येते, पण संस्कार मात्र कधीच नाही. ते अंतर्मनातून रुजवावे लागतात. फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरी करून आम्हाला श्रद्धांजली काही भेटणार नाही. तुम्ही जेव्हा आमचे विचार आचरणात आणा तेव्हा आम्हाला खरी श्रद्धांजली भेटेल. चला तर मग, आता माझी जायची वेळ झाली, पण पुन्हा नक्की कधीतरी मी माझे शिवबाचे स्वराज्य पाहायला नक्की येईल. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.